मी ज्या ठिकाणी चाललो ते ठिकाण बाहेरच्या देशातून परदेशी लोक बघायला येतात, पण मी जन्माला येऊन पहिल्यांदाच ह्या ठिकाणी चाललो आहे. तर मित्रांनो, आम्ही आज बऱ्याच दिवसांनी जातो आहे. रोज त्या ठिकाणी जातो, पण कधी आम्ही त्या ठिकाणी गेलोच नव्हतो. सावंतवाडीचा राजवाडा तो बघण्यासाठी. तर गेली 5 वर्ष आम्ही शिक्षण तिथे घेतलं, तरी पण आम्ही तिथे कधीच गेलो नाही आतमध्ये. पण ह्याच्यामुळे जातोय कारण हा आर्किटेक्ट करतो. बघूया आता काय आतमध्ये शिकवण ह्याला मिळते ते तुम्हाला सांगतो. ह्याला क्वेश्चन काय काय विचारून. तर हा आहे मंडळी कोकणातील सुंदरवाडीमध्ये वसलेला सावंत भोसले घराण्याचा राजवाडा, म्हणजे सावंतवाडी राजवाडा. तर चला तर मंडळी, आता सावंतवाडी राजवाड्याच्या गेटच्या आपण आतमध्ये एंटर करतोय. अशा प्रकारे गेट बांधलेलं आहे आणि इथे तुम्हाला पर पर्सन 30 रुपये हे तिकीट आहे. आणि असं हे तिकीट तुम्हाला काढावं लागणार. तिकीट बघा किती सुंदर आहे. आणि आतला हा जो वाड्याचा भाग आहे ना, इथे फोटोशूटिंगसाठी खूप छान आहे जागा. आणि बघू शकतात कसं हा वाडा आतमध्ये दिसतोय ते तुम्ही. तर मंडळी, बऱ्याच वर्षांनी आयुष्यात पहिल्यांदा सावंतवाडी जवळ राहून सुद्धा मी पहिल्यांदा येईल राजवाड्यामध्ये. असं काय वेगळं वाटणार नाही. मला असं वाटलं की काहीतरी भारी असतं, पण आतमध्ये भारी असायच्या. माहिती आहे, प्रत्येक यूट्यूबरांच्या मोठमोठ्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर खास करून ह्या दोघांसाठी आम्ही हा येलो, नाहीतर आम्ही कधी येणार नसतो असं वाटत होता. कारण आपल्यासोबत कोकणचा रायडर डेली ब्लॉग टाकत ऑन फायर एकदम. जास्त काय आता बोलायची गरज नाही. बघूया, एक्सप्लोअर करूया. मंडळी तुमका एक सांगतोय, सावंतवाडी राजवाड्यात तुम्ही जर येत आहे तर टायमिंग लक्षात ठेवा. संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असता. त्यानंतर तुमका आतमध्ये एंट्री नाही. तिकीट वगैरे तुमका ज्या बघूचा असतात आतमधला जा काय असा तर तुमका 6 वाजल्यानंतर बघू मिळायचं ना. त्यामुळे लक्षात ठेवा, 6 नंतर तुम्ही जर येत असाल तर येऊ नका. बाहेर तुम्ही गेटकर वगैरे फोटो काढू शकताय. आतमध्ये एंट्री बंद असतं. त्यामुळे 6 वाजताचं टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा. तर राजघराण्याची फोटोग्राफी पहिल्यांदा दरवाजाच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर हे राजघराण्याची फोटोग्राफी बघू मिळता. आणि ह्यासाठी जे कलाकृती केलेली असा ती तुमका बघू मिळू शकता. आता एक एक करून तुमका मी दाखवतोय. जे सुंदर कलाकृती, हाती कलाकृती केलेली आहे ही बघा. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचा फोटो आता तुम्ही बघू शकता. 10व्या-11व्या शतकात बनवलेली ही वेताळाची मूर्ती आहे, दगडी मूर्ती आहे, बघू शकता. आणि ही आता माहिती बघा, हे काका सांगतात ते थोडक्यात. आपली तिसरी व्यक्ती बडोदा संस्थान गायकवाड घराणं, हिचे नाव सत्वशिला देवी भोसले. हिचा जन्म 1935 सालात, लग्न हायफाय एरिया पुणे कोरेगाव पार 1952 सालात, वय अवघ 17. हिला लहानपणापासून रंगकला चित्रकलेची आवड. इथल्या शालेय मुलांना शिक्षण प्रशिक्षण क्लासेस घेतले आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत जाता जाता 82 वर्षाची असताना हिने आपल्या नावे तळ्याच्या काठी इंग्लिश मीडियम स्कूल काढलं आणि हिने काढलेली स्वतः कलाकृती. शिवरामरायांची पत्नी हे त्यांना एकेकाळी त्यांचे मित्र. चला तर मंडळी, रॉयल फॅमिलीचे आर्टवर्क कलाकृती आता आपण बघूया. राजवाड्यातील पुरेपूर माहिती
सर्व ठिकाणाची हे काका सगळ्या पर्यटकांना व्यवस्थित देत होते. तुम्ही ऐका थोडंफार. गर्दी होती त्यामुळे थोडंफार मी कॅप्चर केलं आहे. असताना हे सोय झाली तरी हिने आपल्या राजकीय कारकिर्दीत असं एक महान कार्य केलेलं आहे की आजही अबाधित आहे. त्या काळात आपल्यासमोर प्रजाजनाच्या बायकांना बाळणपणात त्रास होतो, मुलं जागवतात, योग्य उपचार होत नाही. त्या काळात आतासारखी सुविधा किंवा यंत्रणा नव्हती. त्या काळातील गाणे ऐकायची यंत्रणा कशी दिसत होती ते तुम्ही इथे बघू शकता. आणि त्या काळातील लाकडाचा पाळणा कशा प्रकारे तयार केलेला होता, राजघराण्याचा पाळणा, तो तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही बघून घ्या. आता आम्ही जातोय गंजिफा व लाखकाम दालन. बघूया आता इथे काय बघायला आपल्याला मिळणार आहे. तर इथे चांगल्या प्रकारे गंजिफा आर्ट इथे बघायला आपल्याला मिळतील, बघू शकतात. आणि गंजिफा आर्ट खालते तयारी होत आहे ते आपण नंतर बघूया. आणि ही एक पालखी आहे असं वाटतं मला, देवाची. तर चला बघूया आपण. आणि जर तुमका मंडई राजवाडो सावंतवाडीचं जर फिरूक येऊचा असा तर मे महिन्यात तुम्ही येऊ नका. कारण मे महिन्यात तुमका मी दाखवते आता गर्दी लोकांची भरपूर असता, एकदम तुमका एक्सप्लोर करूक भेटायचं नाही. त्यामुळे येताना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या महिन्यात या. मे महिना सोडून या, सगळा तुमका छान एकदम एक्सप्लोर करून मिळताना. आमचा आर्किटेक्ट करतो साहिल. हा सावंतवाडीचा राजवाडा तू कधी बघितलेला का अगोदर? कसा वाटला तुला? मस्त छान आहे. इथे सगळे ऐतिहासिक वस्तू ठेवलेल्या. आणि काय म्हणजे शिकण्यासारखं आहे ह्या वाड्याकडून तुला? बघूनच कळतं. म्हणजे तू आता जे जुनं आर्किटेक्ट आहे ते तुला इथून कळतंय, दिसतंय. तर साहिल आता स्टडी करतोय काय काय. तर आपण बघूया. हा आता वाडा आपण एक्सप्लोर करूया. मालवणी प्लस मराठी शुद्ध भाषेमध्ये. आता आपण मंडई वाड्याच्या बाहेर आलो आहे दुसऱ्या बाजूला. त्या साईडला आपण गंजिफा आर्ट, कलाकृती, दगडी मूर्त्या आणि सुंदर सुंदर जे चित्रकला हाताने रेखाटलेली होती ते आपण बघितले. आता हे अप्रतिम आहे. इकडे खूप जणांचे व्हिडिओ तुम्ही बघितले असणार. खूप सुंदर इकडे. आणि इथेच ते गंजिफा आर्ट वगैरे चालू आहे. चला आपण बघूया इथे काय काय बघायला मिळतंय. तुम्ही बघताय ना इकडे सगळे गंजिफा आर्ट, हे सगळे आर्ट चित्र बनत असतात. तुम्ही बघू शकता इकडे आता बनत आहेत इकडे. वाड्याच्या आतमध्ये मंडई आपण आता जाऊन इलो. आणि वाड्याच्या दुसऱ्या गेटच्या आतमध्ये बघा, आता चिमणीचा फोटो बघा.
ही तुळस बघू शकता म्हणजे एकदम जुन्या पद्धतीत दगडान बांधलेली तुळस हा हे बघा. आणि अशा प्रकारे आतमधलो जो वाड्याच्या दुसरो गेट असा ना आतमध्ये त्या असा एरिया आतमध्ये गार्डन टाईप हा हे बघा. तर मंडळी मावशेगाने कसा वाटला सावंतवाडीचो राजवाडो? मोठ्याने बोल, आवाज येऊचं नाही. तर ही जी खालते तुम्ही जागा बघताय ना तुम्ही, तर हे बघा हे आंबे चोर सावंतवाडी राजवाड्यातला आंबो हो. परंतु आंबा खूप दिवस चुकीची पडलेला आहे. ठीक. बरोबर. आणि ह्यासाठी मंडळी मोठ्या प्रमाणात नाटकाची स्पर्धा वगैरे होतात. आणि तर मंडळी हय तुम्ही बघू शकता हय लग्न वगैरे अटेंड करतात मोठ्या प्रमाणात. आता हे जाळी वगैरे लावलेली आहे, कशा लावली काय माहीत नाही, खेळासाठी माझ्या मते. तर अशा प्रकारे असा तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मंडळी भरपूर गर्दी झाल्यामुळे तुम्हाला मी काही माहिती सांगू शकत नाही, कारण मला पण माहिती माहीत नाही. माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला यूट्यूबवर ते गुगलवर ते भरपूर जणांनी व्हिडिओ बनवले आहे. आणि आता यंदाच्या 2026मध्ये सावंतवाडीचा हा वाडा कसा दिसतो तो मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासोबत आहे कोकणचा रायडर डेली व्लॉगर, यांनी सांगितलं आहे, यांनी माहिती भरपूर काय काय कॅप्चर केली आहे. नक्की याचा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला. व्हिडिओ मंडळी एंड करायचाच होता, पण अचानक प्लॅन झाला माडकोल डॅमवर जायचा. हा सुंदर व्ह्यू तुम्ही नक्की बघा. मित्रांनो सावंतवाडी फिरून झाल्यानंतर आम्ही इलो माडकोलचा ह्या धरण बघूसाठी. माडकोलच्या धरणात पाणी भरपूर बघू शकता. बरोबर सोबत आपण वडापाव घेतलेला. साहिल कसं वाटलं तुला हे? एकदम छान. बघू शकता वातावरण बघा, पावसाचं वातावरण एकदम जबरदस्त. आणि पावसाच्या वेळी हा पूर्ण असा भरलेला असता असं सगळं. बघू शकताय. आता वडापाव तिकडे घेतलेले असत, वडापाव वगैरे खाऊन डायरेक्ट घरात जाऊचा. एवढा खाऊन गेलो तरी पण आता ह्या निसर्ग बघून पोट खालते झाला. फ्रेश, एकदम फ्रेश. मावशी कसा वाटतं तुका? पटकन बोल. अशी सुंदर संध्याकाळ आणि असं सुंदर आपण दिवस घालवलो. मजा येईल आयुष्यात जवळ असून पहिल्यांदा राजवाडा बघून. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. नवीन व्हिडिओसाठी कोकणचा मनीषला सबस्क्राईब करा.